बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात विस्तारानं। जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला असून पावसाच्या जोरदार कोसळणाऱ्या सरींनी नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत पुन्हा वाढ होऊ लागली आहे। पंचगंगेची पाणी पातळी राजाराम बंधाऱ्याजवळ 32 फुटांवर गेली असून जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेले आहेत। तर दुसरीकडे धरण क्षेत्रातही तुफान पाऊस पडत असून राधानगरी धरण 68.66% भरलंय, तर काळम्मावाडी धरणही 55.15% भरलंय। धरण क्षेत्रात आजपर्यंत 1883 मिलीमीटर पाऊस झालाय। मागील 3 दिवसांपासून पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अधूनमधून जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत। तर घाट माथ्यावर आणि धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाली आहे, त्यामुळे नद्या नाल्यांच्या पाणी पातळीत गतीनं वाढ होऊ लागली आहे। आज सायंकाळी 7च्या दरम्यान राजाराम बंधाऱ्याची पाणी पातळी 32 फूट 1 इंच होती। जिल्ह्यातील 52 बंधारे पाण्याखाली गेलेत। धरण क्षेत्रातही गेल्या 24 तासात 172 मिलीमीटर पाऊस पडला असून आजपर्यंत 1883 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। राधानगरी धरणात 332.10 फूट म्हणजेच 5.74 टीएमसी पाणीसाठा झाला असून राधानगरी धरण 68.66% भरलंय। तर काळम्मावाडी धरण क्षेत्रात संपलेल्या 24 तासात 113 मिलीमीटर पाऊस झाला असून आजपर्यंत 1692 मिलीमीटर पाऊस पडलाय। सध्या धरणात 14 टीएमसी पाणीसाठा असून धरण 55.15% भरलंय। राधानगरी धरणातून 3100 क्युसेक तर काळम्मावाडीतून 1600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। कोल्हापूरला 5 जुलैपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय।